सर्वांना मनपूर्वक नमस्कार. संतुलनला 15 वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल सर्वप्रथम या संस्थेचे मनपूर्वक आभार. कारण एखादी संस्था ज्या वेळेला कार्य करते त्यावेळेला ती फक्त एक संस्था नसते तर एक कुटुंब असतं आणि हे कुटुंब 15 वर्ष सलग जोडून ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाही. आपण आपल्या छोट्याशा कुटुंबात होणाऱ्या सगळ्या तक्रारी बघत असतो आणि त्या अनुषंगाने बघायला गेलं तर संतुलनचं हे कार्य खरंच खूप मोठं आहे. या निमित्ताने मला आणि देवेंद्रला इथे हे अभिवाचन करायला बोलवलं त्याबद्दल देखील आम्ही आभारी आहोत. कारण सामाजिक कार्य करताना हा एक छोटासा आमचा खारीचा वाटा या निमित्ताने आमच्याकडनं उचलला गेला असं मला सांगावंसं वाटेल. सुरू करूयात अभिवाचनाला. मी संतुलन बोलतोय. माझा जन्म 11 जून 2011 रोजी झाला. सिंहगड रोडवरील एका छोट्याशा बंगल्यात माझं पहिलं पाऊल पडलं. त्यावेळी मी एखाद्या मोठ्या संस्थेसारखं नव्हतो. ना माझ्याकडे भव्य इमारत होती ना आर्थिक पाठबळ होतं. पण माझ्याकडे एक स्वप्न होतं. व्यसनाच्या अंधारात हरवलेल्या माणसांना पुन्हा जगायला शिकवण्याचं. मला माहीत होतं की हा प्रवास सोपा नसणार आहे. पण माझ्या मनामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती. जर एका माणसालाही मी नवजीवन देऊन शकलो तर माझा जन्म सार्थकी लागेल. सुरुवातीच्या काळात माझ्याकडे येणारे लोक हे मुख्यतः निर्विषीकरणासाठी म्हणजेच डिटॉक्ससाठी येत असत. त्यावेळी माझं कार्य खूप मर्यादित स्वरूपात होतं. साधारणपणे पहिल्यांदा सुमारे 60 रुग्ण माझ्याकडे दाखल झाले. त्या 60 चेहऱ्यांमध्ये वेदना होत्या, हरवलेपण होतं, थकवा होता आणि कुठेतरी खोलवर जगण्याची एक लहानशी आशाही होती. निर्विषीकरण हा शब्द ऐकायला जरी वैद्यकीय वाटत असला तरी माझ्यासाठी तो केवळ एक उपचार नव्हता. तो एका माणसाला मृत्यूसमान अवस्थेतून परत आयुष्याकडे आणण्याचा प्रयत्न होता. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यसनी मित्राला मी फक्त रुग्ण म्हणून कधीच पाहिले नाही. ते माझे बांधव होते. त्यांच्या डोळ्यात मला वेदना दिसायच्या पण त्याचबरोबर जगण्याची धडपडही दिसायची. त्या काळात माझ्याकडे फारशा सुविधा नव्हत्या. पण जे काही होतं ते मी मनापासून देत होतो. 2 वेळचे साधे पण प्रेमानं बनवलेलं जेवण, औषधाची सोय, पिण्याचं पाणी, राहण्याची जागा, आंघोळीची व्यवस्था हे सगळं माझ्यासाठी केवळ सेवा नव्हती तर ती माणुसकीची जबाबदारी होती. कित्येक जण माझ्याकडे अशा अवस्थेत येत असत की त्यांच्या अंगावरती घालायला व्यवस्थित कपडेही नसत. काही दिवस उपाशी राहिलेली शरीरं, डोळ्यात हरवलेले भाव आणि मनात प्रचंड अपराधीपणा घेऊन ते माझ्यासमोर उभे राहत असत. काहींचा स्वतःवरचा विश्वास हरवलेला असायचा. काहींना असं वाटत असे की त्यांचं आयुष्य आता संपत आलंय. पण तरीही त्यांच्या मनामध्ये एक छोटीशी आशा असायची. कदाचित मी या घाणेरड्या व्यसनातून बाहेर पडेन. कदाचित मी पुन्हा एकदा सामान्य माणसासारखं आयुष्य जगू शकेन. आणि मला त्या आशेचा आधार बनायचं होतं. मला घडवणं किंवा मोठं करणं ही तितकीशी सोपी गोष्ट नव्हती. पण मला घडवण्यात ध्येयात अग्रेसर असणारी माझी माणसं जी माझी मुख्य ताकद होती त्यांच्यासाठीही अवघड नव्हते. माझ्या स्वप्नांना पंख देणारी ही माणसंच माझ्या यशामागची खरी शक्ती आहे. मी जेव्हा एखाद्या रुग्णाला थोडं हसताना पाहायचो, त्याच्या चेहऱ्यावर सुधारणा पाहायचो तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण व्हायची. मला वाटायचं की मी कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश आणू शकतोय, कोणाच्या तरी वाईट काळात त्याच्या पाठीशी उभं राहू शकतोय. हा प्रवास मी एकटा कधीच केला नाही. माझ्यासोबत माझे व्यसनमुक्त बांधव होते, हितचिंतक होते, कुटुंबीय होते. त्यांनी मला प्रत्येक टप्प्यावरती आधार दिला. कोणी आर्थिक मदत केली, कोणी साहित्य दिलं, कोणी वेळ दिला तर कोणी फक्त विश्वास दिला. आणि या विश्वासावरच मी उभा राहत गेलो. त्या काळामध्ये मला एक गोष्ट सतत जाणवत होती. समाजात खूप लोक आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. पण त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी कोणीतरी पुढं यायला हवं. आणि मला अभिमान वाटतो की मी त्या लोकांसाठी आशेचा किरण बनू लागलो होतो. काळ पुढे सरकत होता. माझ्या कार्याची व्याप्ती वाढत होती
आणि एक वेळ अशी आली की मला माझं पहिलं घर बदलावं लागलं. सिंहगड रोडवरील त्या बंगल्यातून मी भुगावच्या बंगल्यामध्ये आलो. नवीन जागा होती, नवीन वातावरण होतं, पण माझं ध्येय मात्र तेच होतं. भूगावमध्येही माझ्याकडे अनेक रुग्णमित्र येऊ लागले. त्यांची परिस्थिती वेगवेगळी होती, पण त्यांची वेदना सारखीच होती. कुणी कुटुंब गमावले होते, कुणी नोकरी, कुणी स्वतःचा आत्मसन्मान. मी त्यांना माझ्या घरात स्थान दिले, योग्य ती मदत केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना माणूस म्हणून सन्मान दिला. त्या काळात माझ्याकडे येणारा एकही रुग्ण मदतीशिवाय परत गेला नाही. आजही ही गोष्ट आठवली की माझ्या मनात अभिमान निर्माण होतो, कारण माझ्याकडे संपत्ती नव्हती, पण माझ्याकडे देण्याची इच्छा होती. कधी कधी परिस्थिती खूप कठीण व्हायची. खर्च वाढायचा, औषधं लागायची, अन्नधान्याची चिंता देखील असायची. पण तरीही मी स्वतःला एकच गोष्ट सांगायचो, जोपर्यंत माझ्याकडे थोडंसंही आहे तोपर्यंत कुणालाही रिकाम्या हातानं परत पाठवायचं नाही. हळूहळू माझ्या मनात एक सुंदर भावना निर्माण होऊ लागली. लोक मदतीसाठी माझ्याकडे येत होते, त्यांना माझ्यावर विश्वास वाटत होता आणि हा विश्वासच माझी खरी ताकद बनत होता. पण प्रत्येक गोष्टीमध्ये एक पण असतोच. एक दिवस असा आला की मला स्वतःलाच प्रश्न पडला, आता पुढे काय? मी सतत एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करत होतो, परिस्थितीनुसार बदल करत होतो. पण असं किती दिवस चालणार होतं? मग माझ्या कुटुंबियांनी एक महत्त्वाचा विचार मांडला. संतुलनासाठी आता स्वतःची हक्काची जागा असली पाहिजे. हा विचार माझ्यासाठी खूप मोठा होता, कारण माझं कार्य आता केवळ तात्पुरत्या स्वरूपात राहिलं नव्हतं, ते अनेकांच्या आयुष्याशी जोडलं गेलं होतं. मग मला गोखलेनगरमध्ये 2 खोल्यांचा एक फ्लॅट मिळाला. तो फ्लॅट मोठा नव्हता, पण माझ्यासाठी ती एका नवीन स्वप्नाची सुरुवात होती. तिथं मी आणि माझे कुटुंबीय राहू लागलो आणि तिथूनच माझ्या कार्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला. पण जागा मिळाली म्हणजे सगळे प्रश्न संपले असंही नव्हतं ना. उलट आता नवीन प्रश्न उभे राहिले. जेवणाचं काय? औषधांचं काय? महिन्याचं भाडं कसं भरायचं? कारण माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना केवळ आधार पुरेसा नव्हता, त्यांना अन्न हवं होतं, औषधं हवी होती, सुरक्षित निवारा देखील हवा होता. घर घेतलं होतं, पण पोटासाठी अन्न तर लागणारच होतं. प्रत्येक महिन्याला घराचं भाडं द्यायचं होतं, रुग्णांसाठी औषधं आणायची होती, त्यांच्या दैनंदिन गरजा भागवायच्या होत्या. मग माझ्या सहकार्यांनी एकत्र बसून चर्चा केली. त्या चर्चेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली. जर हे कार्य टिकवून ठेवायचं असेल तर उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. मग काय, गोखले नगरजवळ पत्रकार नगर परिषद होता, तिथे लोकांची वर्दळ होती. मग आम्ही देखील एक छोटा प्रयत्न सुरू केला, नाश्त्याची गाडी. पहिल्या दिवशी आमच्या मनामध्ये खूप उत्सुकता होती. सकाळी लवकर उठून तयारी केली, पदार्थ बनवले आणि आशेनं गाडी सुरू केली. त्या छोट्या गाडीमध्ये फक्त आम्ही नाश्ता विकला नाही, तिथं आमच्या संघर्षाची चव होती, आमच्या स्वप्नांचा सुगंध होता. लोक हळूहळू येऊ लागले, काहींना चव आवडली, काही नियमित ग्राहक बनले. पण तरीही त्या उत्पन्नातून सगळं भागत नव्हतं. खर्च खूप मोठा होता. मग आम्ही पुन्हा विचार करू लागलो आणि एक नवीन कल्पना समोर आली, घरपोच डबे सुरू करूयात. त्या काळामध्ये अनेक नोकरी करणारे लोक, विद्यार्थी, कुटुंब घरगुती जेवण शोधत असत. मग आम्ही घरपोच डबे देण्यास सुरुवात केली आणि तिथून आमच्या संघर्षाला नवी दिशा मिळाली. लोकांना आमच्या जेवणात घरची चव जाणवू लागली. स्वच्छता, प्रेम आणि प्रामाणिकपणा यामुळे आमच्या डब्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. मग आम्ही केटरिंगची सुद्धा सुरुवात केली. लहान लहान कार्यक्रम, वाढदिवस, समारंभ, जिथे संधी मिळेल तिथे आम्ही काम करू लागलो. या सगळ्या कामामागे उद्देश एकच होता, संतुलन टिकवून ठेवणे. मी अनेकदा रात्री उशिरापर्यंत विचार करत बसायचो. दिवसभर रुग्णांची सेवा, त्यानंतर उदरनिर्वाहासाठी धडपड. शरीर थकत होतं, पण मन मात्र हार मानायला तयार नव्हतं. कारण मला माहिती होतं
की माझ्यावर अनेक लोकांचा विश्वास आहे. आज मागे वळून पाहताना मला जाणवतं की त्या काळातील प्रत्येक संघर्षानं मला अधिक मजबूत बनवलं. त्या छोट्याशा नाश्त्याच्या गाडीनं मला स्वाभिमान शिकवला घरपोच डब्यांनी मला आत्मनिर्भरता शिकवली. आणि माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णानं मला माणुसकी शिकवली. मी संतुलन आहे. मी केवळ एक व्यसनमुक्ती केंद्र नाही. मी त्या प्रत्येक हाताची गोष्ट आहे ज्यानं मला उभं राहण्यासाठी आधार दिला. मी त्या प्रत्येक अश्रूची कहाणी आहे जो आशेमध्ये बदलला. मी त्या प्रत्येक व्यसनी मित्राचा पुनर्जन्म आहे ज्यानं स्वतःला पुन्हा शोधलं. आणि आजही मी प्रत्येक हरवलेल्या माणसाला सांगत उभा आहे, मित्रा, तुझं आयुष्य संपलेलं नाही. अजूनही आशा जिवंत आहे. खरं तर लोक मला एक व्यसनमुक्ती केंद्र म्हणून ओळखतात, पण माझ्यासाठी ही ओळख केवळ 4 भिंतींच्या संस्थेपुरती मर्यादित नाही. मी अनेक तुटलेल्या आयुष्यांचा आधार आहे. अनेक हरवलेल्या चेहऱ्यांवरील पुन्हा उमटलेलं हास्य आहे आणि अनेक कुटुंबांच्या आयुष्यात परत आलेली आशा आहे. माझ्या प्रवासात संघर्ष आहे, उपासमार आहे, अश्रू आहेत, पण त्याचबरोबर अथक प्रयत्न, माणुसकी, प्रेम आणि पुनर्जन्माची कहाणीही आहे. सुरुवातीच्या काळात माझं अस्तित्व फारसं कुणाला माहिती नव्हतं. मी लहान होतो, माझी साधनं देखील मर्यादित होती. म्हणूनच मी ठरवलं की लोकांपर्यंत पोहोचायचं, लोकांच्या मनात व्यसनमुक्तीबद्दल जागृती निर्माण करायची, त्यांच्या गैरसमजुती दूर करायच्या आणि त्यांना सांगायचं व्यसनमुक्ती शक्य आहे. हो, पुनर्जन्म शक्य आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सणांना खूप महत्त्व असतं. सण म्हणजे आनंद, एकत्र येणं, समाजाशी जोडलं जाणं. म्हणून मी सणांना माझ्या जनजागृतीचं माध्यम बनवलं. गणेशोत्सव, दिवाळी, मकर संक्रांत, होळी, नवरात्र, प्रत्येक सणाच्या काळात मी लोकांमध्ये उतरू लागलो. लोकनाट्य सादर करू लागलो. पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्यांची कथा सांगू लागलो. कुठे पत्रकं वाटली, कुठे चौकात उभं राहून लोकांशी संवादसुद्धा साधला, तर कुठे छोट्या छोट्या सभांमधून व्यसनमुक्तीचा संदेशसुद्धा दिला. त्या काळात माझ्याकडे मोठी साधनं नव्हती, पण माझ्याकडे जिद्द होती. प्रत्येक लोकनाट्यामागे एक वेदना होती, एक सत्य होतं. मी लोकांना दाखवत होतो की व्यसन केवळ एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला संपवतं. आईच्या डोळ्यातील अश्रू, पत्नीची तगमग, मुलांचं हरवलेलं बालपण आणि समाजाकडून मिळणारी उपेक्षा, हे सगळं मी माझ्या कार्यक्रमातून मांडत होतो. लोक हळूहळू ऐकायला येऊ लागले. काहींच्या डोळ्यात पाणी यायचं. काही कार्यक्रम झाल्यानंतर माझ्याजवळ येऊन म्हणायचे, आमच्या घरातही अशीच परिस्थिती आहे हो. तेव्हा मला वाटायचं, हो, मी योग्य दिशेनं चाललोय. पण जनजागृती करणं सुद्धा इतकं सोपं नव्हतं बरं का. त्यासाठी देखील आर्थिक गरज होती. कार्यक्रम करायचे, साहित्य छापायचं, प्रवास करायचा, या सगळ्यासाठी पैसा लागायचा आणि माझ्याकडे नेमका तोच नव्हता. पण मी हार मानली नाही. मी ठरवलं की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि माझं अस्तित्व टिकवण्यासाठी काहीतरी वेगळं करावंच लागेल. मग मी विविध उपक्रम सुरू केले. फॅशन शो आयोजित केला, पतंग महोत्सव भरवले, दिवाळीमध्ये पणत्या रंगून विकल्या. प्रत्येक छोटा प्रयत्न माझ्यासाठी खूप मोठा होता, कारण त्या प्रत्येक प्रयत्नामागे माझ्या रुग्णांचं भविष्य जोडलेलं होतं. या संपूर्ण प्रवासात माझ्यासाठी सर्वात मोठं पाठबळ ठरलं ते महाविद्यालयीन विद्यार्थी. खरं सांगायचं तर त्या विद्यार्थ्यांनी मला कधी एकटं पडूच दिलं नाही. त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. त्यांनी माझ्या कार्यात स्वतःला झोकून दिलं. काही विद्यार्थी माझ्यासोबत लोकनाट्यात सहभागी झाले, काही पत्रकं वाटू लागले, काहींनी त्यांच्या कॉलेजमध्ये व्यसनमुक्तीवरती कार्यक्रम आयोजित केले, तर काही जण माझ्यासोबत गावोगावी फिरले. त्यांच्या डोळ्यामध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ होती. त्या तरुणांच्या ऊर्जेनं मला नवी ताकद दिली. त्यांनी मला शिकवलं की समाज बदलायचा असेल तर तरुणाईची साथ खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळा विद्यार्थी मला म्हणायचे, सर, आपण जिथे जाल ना तिथे आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि त्या शब्दांनीच मला जगण्याची उभारी मिळायची.
काही विद्यार्थी इतके जवळचे झाले की ते माझ्याकडे येऊन प्रत्यक्ष सेवा देऊ लागले. कुणी रुग्णाशी बोलायचं, कुणी स्वच्छता करायचं, कुणी कार्यक्रमाची तयारी करायचं आणि काही विद्यार्थी स्वतःच्या खिशातून पैसे काढून मदतसुद्धा करायचे. काही जण वेगवेगळ्या भागातून किराणा सामान आणायचे, कोणी टॉयलेटरीच्या वस्तू आणून द्यायचं, कुणी जुने कपडे, चादरी, ब्लँकेट्स आणायचे. त्यांच्या त्या छोट्या छोट्या मदती माझ्यासाठी अमूल्य होत्या, कारण त्या मदतीत प्रेम होतं, आपुलकी होती आणि माझ्यावरचा विश्वास होता. पण काळ पुढे जात होता आणि माझ्याजवळ येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत होती. रोज नवीन चेहरे येत होते. कुणी दारूच्या व्यसनात त्रस्त होतं, कुणी ड्रग्सच्या गर्तेत अडकलेलं होतं, कुणी आयुष्य संपवण्याच्या टप्प्यावरती पोचलं होतं. त्यांना आधार हवा होता, उपचार हवे होते आणि मला त्यांच्यासाठी उभं राहायचं होतं. पण एक प्रश्न सतत माझ्यासमोर उभा राहायचा. हे असं किती दिवस चालणार? रुग्ण वाढत होते, खर्च वाढत होता, जबाबदाऱ्या देखील वाढत होत्या. केवळ देणग्या आणि छोट्या उपक्रमांवर माझा प्रवास चालणार नव्हता. जर माझं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मला स्वतःसाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करणं पण आवश्यक होतं. मग अनेक विचारांती एक निर्णय झाला. अत्यल्प शुल्क घेऊन दुसऱ्या ठिकाणी एक पेड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. हा निर्णय घेताना माझ्या मनात अनेक प्रश्न होते, कारण माझा उद्देश व्यवसाय करणं नव्हता. माझं ध्येय होतं गरजू लोकांना मदत करणं. पण मला समजलं होतं की आर्थिक स्थैर्य नसल्यास मी अधिक काळ टिकू शकणार नाही. मग काय, एका नव्या जागेवर पेड सुविधा सुरू झाली. तिथून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग मी आधीच्या गरजू रुग्णांसाठी वापरू लागलो. ज्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांच्यासाठी ते उत्पन्न आधार बनलं. काही काळासाठी सगळं व्यवस्थित चाललं बरं का. पण नंतर पुन्हा एक मोठं आव्हान समोर आलं. 2 जागांचं भाडं, दोन्ही ठिकाणचं व्यवस्थापन, तिथले वाढते खर्च, हे सगळं सांभाळणं अवघड होऊ लागलं. अखेरीस मला दोन्ही जागा एकत्र करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्या काळात मी येरवडा इथं कार्यरत झालो होतो. येरवड्याचा काळ माझ्यासाठी संघर्षांनी भरलेला होता. पण त्याच वेळी त्या काळानं मला खूप काही शिकवलं. याच काळामध्ये जगावरती कोरोनासारखं मोठं संकटसुद्धा आलं. सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. लोक घरामध्ये बंद झाले होते. अनेक संस्था बंद पडत होत्या. पण माझ्याकडे येणारे रुग्ण कुठे जाणार होते? त्यांना अन्न हवं होतं, औषधं हवी होती, आधार हवा होता. त्या काळात अनेकदा माझ्यासमोर अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली, औषधांची चिंता होती, आर्थिक स्रोत जवळजवळ बंद झाले होते. पण तरी एक गोष्ट मी स्वतःला वारंवार सांगत होतो, माझे रुग्ण उपाशी झोपू नयेत. आणि खरंच कितीही संकट आली तरी मी माझ्या रुग्णांना उपाशी झोपू दिलं नाही. कधी कोणी मदतीला धावून आलं, कधी कोणी किराणा आणून दिला, तर कधी कोणी गुपचूप आर्थिक मदत देखील केली. त्या काळात मला माणुसकीचं खरं दर्शन झालं. काही लोकांनी स्वतःच्या अडचणी असूनही मला मदत केली. काहींनी फोन करून विचारपूस केली. काहींनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. परमेश्वराची कृपा आणि लोकांचं प्रेम यामुळे मी पुन्हा उभा राहू शकलो. कोरोनानंतर पुन्हा रुग्णांची संख्या देखील वाढू लागली. लोकांना मानसिक आधाराची गरज जाणवू लागली. आणि आता येरवड्याची जागासुद्धा अपुरी पडू लागली होती. मग मी आणखी एक मोठा निर्णय घेतला. वाडेबोल्हा इथे संतुलनची नवीन शाखा सुरू करण्याचा. तो दिवस होता 1 डिसेंबर 2022. वाडेबोल्हाई माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय. 17 गुंठ्यांमध्ये पसरलेली ती जागा, डोंगराच्या पायथ्याशी वसलेली, हिरवाईनं नटलेली, शांत, प्रसन्न. पहिल्यांदा त्या जागेकडे पाहिलं तेव्हा मला वाटलं, हो, माझ्या रुग्णांना याच वातावरणाची गरज आहे. व्यसनमुक्ती हे केवळ औषधोपचार नसतात, ती मनाला शांतता देणारी एक प्रक्रिया असते. आणि वाडेबोल्हाईचे वातावरण त्यासाठी अगदी योग्य होतं. आज माझे रुग्णमित्र तिथे मनापासून उपचार घेतात. सकाळची स्वच्छ हवा, पक्ष्यांचा आवाज, डोंगराच्या सान्निध्यात मिळणारी शांतता, या सगळ्यांमुळे त्यांच्या मनात सकारात्मक बदल होऊ लागला. मी तिथे रुग्णांना सकस आणि पौष्टिक आहार देण्यावरती विशेष भर दिला.
कारण मला माहीत आहे की व्यसन शरीराची खूप हानी करतं. योग्य अन्न, योग्य झोप, योग्य दिनचर्या हे उपचाराचे महत्त्वाचे भाग आहेत. आज तिथे माझे रुग्ण मोकळेपणाने फिरतात, बागेत वेळ घालवतात, स्वतःशी संवाद साधतात. काही जण ध्यानधारणा करतात, काही निसर्गात बसून आयुष्याचा नव्यानं विचार करतात. तिथे मोठा जिम एरिया सुद्धा आहे. काही रुग्ण नियमित व्यायाम सुद्धा करतात. शरीर मजबूत होत असताना त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. मला अनेकदा त्यांच्याकडे पाहून समाधान वाटतं, कारण एकेकाळी आयुष्य संपलं असं मानणारी हीच लोक आज पुन्हा जगायला शिकत आहेत. आज जेव्हा मी माझा प्रवास मागे वळून पाहतो ना, तेव्हा मला जाणवतं की मी केवळ एक संस्था नाही, मी संघर्ष आहे, मी आशा आहे, मी पुनर्जन्म आहे. मी अनेक लोकांच्या प्रेमातून उभा राहिलो आहे, विद्यार्थ्यांच्या ऊर्जेतून वाढलो आहे, समाजाच्या विश्वासातून टिकून राहिलो आहे आणि माझ्या रुग्णांच्या हसऱ्या चेहऱ्यातून मला जगण्याची प्रेरणा मिळाली आहे. आणि मला माहिती आहे हे सर्व मी करू शकलो कारण माझ्याबरोबर काम करायला या क्षेत्रात तज्ज्ञ असणारे कर्मचारी मला लाभले. आजही माझा प्रवास सुरू आहे आणि तो निरंतर सुरूच राहणार. अजूनही अनेक लोक व्यसनाच्या अंधारात अडकलेले आहेत. अजूनही अनेक कुटुंब तुटत आहेत. पण मला विश्वास आहे, जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत आशा जिवंत आहे. आणि मी संतुलन ही आशा जिवंत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. धन्यवाद.